मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। व्हॉट्सअप नंबरसुद्धा तोच आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बुधवारी सुट्टी असते। मला प्रत्यक्ष भेटायची इच्छा असेल तर आपण येऊ शकता, पण अगोदर मोबाईल करून यावं, कारण माझे दौरे अधिक असतात। येताना मोबाईल करावा। रावेरमध्ये आल्यावर आपल्याला जर नाही समजलं तर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझं कार्यालय आहे, बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय। लक्ष्मीनारायण मंदिराच्या वट्यावर फुलंवाले बसलेले असतात, नाहीतर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जायचं। ती माणसं माझ्याकडे तुम्हाला आणून देतील। आपल्याला घर बसल्या मार्गदर्शन हवं असेल तर व्हॉट्सअपद्वारे माहिती टाकायची। व्हॉट्सअपवर मी माझी फोटोकॉपी टाकेल आणि व्हॉइस मेसेज करेल। या उपर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर मी आपलं समाधान करेन। असो, आजच्या कार्याचा सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आज दिवाळीचा पाडवा आहे, प्रतिपदा आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे व्यापाराचं। वहीपूजनाचा आज कार्यक्रम आहे। वडीलधाऱ्या माणसांना ओवाळण्याचा हा दिवस महत्त्वाचा आहे। घरामध्ये आजोबा आजी असतील, पंजोबा पणजी असतील, सासू सासरे असतील, त्यांना ओवाळणे करा, नमस्कार करा, चरणस्पर्श करा, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं वचन त्यांना द्या, त्यांना गिफ्ट द्या। त्यांना गिफ्ट तुम्ही कितीही दिलं तरी ते क्षुल्लक आहे, कारण त्यांनी तुम्हाला जेवढं दिलं त्याचं तुम्ही व्याजसुद्धा देऊ शकणार नाही। आईवडिलांची माहिती, सासू सासऱ्याची माहिती ही अनंत आहे। ते देवस्वरूपच आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आहात। मुलं असो मुली असो, आईवडिलांनी जन्म दिला, मोठे झाले। सासू सासऱ्यांनी मुलाला जन्म दिला आणि मग सुनबाईला ते सौभाग्य लागले, म्हणजे खरे सौभाग्य तुमचं पती नव्हे, सासू सासरे आहेत हे लक्षात घ्या। आणि हे जे कोणी घेत नसेल तर कर्मकहाणी ही एक दिवशी होणारच आहे। आता कर्मकहाणीचा विषय निघाला म्हणून मी पुण्याला आळंदीहून हे प्रसारण करीत आहोत। गेले 4 दिवस पुण्याला जात आहोत। त्याच्यामध्ये काही प्रसंग माझ्या जीवनामध्ये किंवा अनुभवास आले। दिवाळीच्याच दिवशी आईवडिलापासून वेगळे राहण्याचा निर्णय दाम्पत्याने घेतला। वास्तविक पाहता किती अगदी म्हणजे जे मनामध्ये आपण कल्पना करू शकत नाही। 6 महिन्याचं मूल त्यांच्या जवळ होतं, त्यांचं स्वतःचं। अशा अवस्थेत आजोबा आजी लालन पालन करतील, लहानाचं मोठं करतील, त्यांच्या इच्छेने संगोपन होईल हा विचार सुनबाईला हवा, पण तो विचार आलेला नाही। आणि मुलगा पण सुनबाईचं ऐकू लागल्या कारणाने त्यांनी वेगळेपणाचा निर्णय घेतला। पुण्यात राहत होते आणि ते वेगळे राहायचे। त्यांची सर्व्हिस जी होती ती मुंबईला होती। ऐन दिवाळीच्या दिवशी आई म्हणे, वडील म्हणे, सासू म्हणत, सासरे म्हणत, आजची दिवाळी इथे करून जा, मग जा। पण नाही, आम्ही आमच्या घरी दिवाळी करू असं सुनबाईचं वचन बोलणं होतं। ताठरपणा होता, अभिमान होता, गर्व होता। परंतु कर्मकहाणी असते ती घडतेच। जवळजवळ 8 तास जाम झाला। पुणे ते मुंबई मार्गावर 8 तास जाम।
पाणी नाही, खाणं नाही, पिणं नाही, आणि ते लहान बाळ 6 महिन्याचं, किती दयनीय अवस्था झाली. त्यांना परत यावं लागलं, कारण परत येताही येत नव्हतं. 9 तासाने 10 तासाने ते परत आले. जाणार कुठे? शेवटी आईवडिलाच्या सासू सासऱ्यांच्याच घरी आले. दवाखान्यात मुलाला न्यावं लागलं. जो आईवडील सासू सासऱ्याच्या पासून दूर जाईल म्हणजे परमेश्वरापासून दूर जाणं आहे, प्राणवायूपासून दूर जाणं आहे, भाग्यापासून दूर जाणं आहे, नशीब दैवापासून दूर जाणं आहे, असंच होणार. एक अजून कथा होती. त्यांच्या घरात मी बसलो होतो. कुंडली त्यांना द्यायच्या होत्या, समजून सांगायचं होतं. आणि मग ती मुलगा आणि सुनबाई होती. त्यांनी मला आमंत्रित केलं की चला आपण आता हॉटेलमध्ये जाऊ आणि खाऊया, जेवणाची वेळ झाली आहे. मला आमंत्रण दिलं, पण आईवडिलांना दिलं नाही. सुनेने सासू सासऱ्यांना विचारलं सुद्धा नाही. मला ते बरं वाटलं नाही. मी म्हटलं नाही बा, मी नंतर कधीतरी येईल आणि पुन्हा तुमचं भोजन घेईन. आणि त्यांनी थांबायला पाहिजे होतं या माझ्या वाक्यावर, पण ते थांबले नाही. आणि ते दोघंही हॉटेलमध्ये जेवायला गेले. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. 2-3 तास तिथेच गेले. तितक्यात ते दाम्पत्य आले आणि दोघंही दाम्पत्याला उछाल, वांत्या, परसाकडे संडास होऊ लागल्या. दवाखान्यात जाण्याची वेळ आली. पहा, आई वडिलांच्या हातचं मिळणारं अन्न परब्रह्म, अमृत समान, आणि तिथे गेले ते विष समान. अशा या गोष्टी आपण पाहतो. अशा या गोष्टी ह्या घडत असतात. अशा असताना दिवाळीच्याच दिवशी पत्नीने सांगितले, मुलाच्या बायकोने सांगितले की आपल्याला वेगळं राहायचं आहे. माझ्या आईचं एक घर आहे, त्या ठिकाणी आपण राहू आणि नंतर आपण मग वेगळं घर घेऊ. मुलाने त्याच वेळेला सांगितलं, तुला वेगळं राहायचं असेल तर तू राहू शकते. माझे आई वडील आहे तोपर्यंत मी आई वडिलांमध्येच राहणार, आणि तुला पण राहावं लागेल. याच्या उपर तू काय निर्णय घेशील तर तू घे. ती मुलगी तावातावाने निघून गेली. मुलांना काहीही परिणाम न करता ड्युटीवर गेला. संध्याकाळी आला. आईवडिलांच्या हातचं जेवण करून झोपी गेला निर्धास्त. साधी पत्नीची चौकशीसुद्धा तिने मोबाईलवर केली नाही. इतका हा श्रावण बाळ होता पक्का. आणि त्यानंतर मग मला सकाळी फोन आला की त्याच्या पत्नीला ॲक्सिडेंट, अपघात झाला. मला विचारायला फोनवर बोलला मुलगा, काय करू? म्हटलं जा आता. थोडा पश्चाताप झाला असेल तर ठीक, नाहीतर आई वडील श्रेष्ठ आहेत, पत्नी नाही. असं या घटना आज घडल्या. या 2-4 दिवसात पुण्याच्या दौऱ्यामध्ये रामचंद्र विनायक अभ्यंकर दादरमधील, विजय गोविंद पात्रीकर सांगली, नरहरी बाजीराव सोनार जळगाव, सौ स्वाती प्रभाकर पाटील चाळीसगाव. अजूनही काही आलेले आहे मोबाईलवर. यांनी नवीन वर्षाचं भविष्य मला विचारलेलं आहे. नवीन वर्षाचं भविष्य म्हणजे 2025 डिसेंबर पावतर तरी सांगा आम्हाला. यामुळे या दिवाळीचा जो विषय होता तो बाजूला ठेवणं मला भाग पडलं. आणि मग डिसेंबर पावतर काय परिस्थिती राहील 12ही राशींची आपण बघणार आहोत. या 12 राशीचं भविष्य ग्रहयोग काय म्हणतं आपण बघूया.
पहिली राशी मेष राशी आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ अष्टमात आहे, बुधाच्या सोबत आहे. मंगळ बुधाचा योग आहे. चतुर्थ स्थानी गुरु आहे, सप्तम स्थानी रवी शुक्र आहे आणि वय स्थानी शनी आहे. अत्यंत कठीण काळ जाणार आहे मेष राशीनं. समस्या उद्भवणार आहे. आजारी पण राहणार आहे. ऑपरेशन, अपघात, लहान मोठी जखम होण्याचे योग, वादातीत जीवन असे डिसेंबर पावताला असताना कायदेशीर प्रसंगाची अडचण निर्माण होणार आहे. शत्रुपक्ष वरकळ ठरणार आहे. पत्नीचं आजारपण पण या ठिकाणी आपल्याला त्यासाठी दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे. प्रेमविवाह इच्छुकांचे प्रेमविवाह ठरतील, पुढे जातील मार्ग. आईचे बोल अनमोल ठरणार आहे. ज्यांच्याजवळ आई आहे, मातृ आहे, ते तुमच्या संकट समस्या निवारण होणार आहे. आईचं निधन झालेलं असेल आणि आईचं निधन झालेलं असताना तुमच्याकडे त्यांचा फोटो असेल, फोटोला तुम्ही फुल, हार, पुष्प, माळ घालत असाल तर आई आपल्याजवळ आहे असल्यासारखंच तुम्हाला कर्म लेखाजोखा राहणार आहे आणि तुम्ही सुखसंपन्न होणार आहात. राजयोग आहे हा राजयोग असत असताना या ठिकाणी मात्र शत्रुपक्ष मोठा राहील. राजकारण्यांना पराजयाची भीती थोडीशी आहेच. वर्तमान डिसेंबर पावतो ज्या काही निवडणुका होतील तर तापट मोठ्या प्रमाणावर डोक्यावर आघात, रक्तादी दोष, उष्णताजन्य विकार अशा योगात असताना मातृचे बोल अनमोल ठरणार आहे. काही खरेदी सोन्या चांदीची सुद्धा आपण खरेदी करा. कोर्ट कचेरीच्या प्रसंगात अडकण्याची भीती आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. आपला शुक्र हा कुंडलीमध्ये षष्टम स्थानात, रवी शुक्राचा योग, मंगळ बुधाचा षष्टम स्थानात, रवी शुक्राचा योग पंचम स्थानात, षष्टम स्थानात आणि सप्तम स्थानात मंगळ बुधाचा योग आणि एकादश स्थानात शनीचा योग. असं एकादश स्थानात असल्याकारणाने 7.5 नाही आहे, पण तर 7.5 परिणाम आपल्यावर होताना दिसतील. कर्तव्य करा, यश मिळेल. तुम्ही काहीही कर्तव्य करा, खरेदी करा, विक्री करा, कामधंदा करा, उद्योगधंदा करा, नवीन उद्योग सुरू करा, यश मिळेल. विद्यार्थी वर्गात यश मिळण्याचे योग आहेत. आजारपण आहे, पाड्यापासून विकार, उष्णताजन्य विकार, किडनी, मूत्राशय, डोळ्याचं ऑपरेशन होण्याचे योग या कुंडलीत आहे. घरात शांतता, अशांतता निर्माण होण्याचा धोका पण या कुंडलीत असत असताना कोर्ट कचेरीच्या प्रसंगात आपण विजयी व्हा. असं असताना काही पत्नीचा हट्ट आपल्याला पुरवावा लागेल, पत्नीसह प्रवास करावा लागेल. रवी शुक्र हा मात्र आपल्या प्रत्येक कार्यावर शत्रू नजर ठेवणार आहे आणि आजारपणाची संभावना देखील या ठिकाणी आहे. अविवाहितांना स्थळे येतील आणि शुभमंगल सावधान आपल्याला म्हणायची इच्छा असेल तर होईल किंवा संबंध जुळले देखील जातील. तीर्थाटनाचे योग पण आहे. मिथुन राशीचा दुसरा गुरु आहे. पंचमात रवी शुक्र आहे, षष्ठात मंगळ बुध आहे आणि दशमात शनी आहे. वाडवडिलांचे काही कोर्ट कचेरीचे प्रकरण असतील तर त्यात आपल्याला यश मिळेल. वडिलांकडून सहाय्य प्राप्त होईल. मात्र आपला आजारपणा आहे. डोकेदुखीचे विकार, पोटाचे विकार, त्वचा विकार होण्याची संभावना, उष्णताजन्य विकार होण्याचे योग या कुंडलीत आहे. ऑपरेशन होण्याचे योग आहे. गर्भवती महिला असतील त्यांनी अगदी आपल्या आरोग्याकडे अत्यंत लक्ष द्यावं. आरोग्याकडे लक्ष देत असताना काळजीसुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपली मुलं जी असतील त्यांना दूरवर प्रवासाचे योग आहेत. परदेश पर्यटन पण त्यांना घडू शकते कंपनीमार्फत. आणि मुलांच्या बाबतीत आपण त्यांची काळजी घ्या. आजारपणाचा संभावना देखील त्यांना आहे. धनसंपन्नताचा योग आहे. रोजगार आपण आपला हाती असेल तर रोजगारामध्ये अधिक पैसे मिळतील. नोकरदार असाल तर आपली पगार वाढ होईल. धार्मिक कार्यासाठी आपण खर्च कराल. तीर्थाटन करण्याचे योग पण या कुंडलीमध्ये आलेले आहेत. 10वा शनी मात्र या कुंडलीमध्ये आपल्याला दैवाच्या गतीमध्ये थोडेसे अडकण्याची भीती पण असली तरी
वडिलांचे कोर्ट कचेरीचे प्रसंग जे काही आहे त्यातून आपली सुटका होणार आणि त्यातून आपल्याला लाभ मिळणार आहे. रवी शुक्र हा कुंडली मातृ आजारपणासाठी आपल्याला धावाधाव करावी लागेल आणि दूरवर प्रवासाचे योग पण आहे. असं असताना कर्क राशी पहिला गुरु आहे, चौथा रवी शुक्र आहे, पाचवा मंगळ बुध आहे आणि नववा शनी आहे. कोर्ट कचेरीच्या प्रसंगात काही असो, सरकारी काम असो, त्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड यश येईल. मुले आजारपण आहे त्यांना वाहन चालवण्यास देऊ नका. अपघात भयाची संभावना आहे, लहान मोठी जखम होण्याची संभावना, डोक्यावर पडण्याचे धोका आहे, ऑपरेशनचं भयसुद्धा आहे. आईच्या आजारपणासाठी आपल्याला प्रवास करावा लागणार आहे. आपण आज ह्याच्यामध्ये देवदर्शनाचा लाभ मिळणार आहे, तीर्थाटन होणार आहे, घरामध्ये मंगल कार्य होण्याचे योग पण आहे. वाडवडील आपल्या घरात येतील आणि ते आपल्याला सहाय्यभूत होतील. असं असताना तीर्थाटनाचा योग मोठा आहे. तीर्थाटन आपण करत असाल तर आईवडिलांना सोबत घेऊन जा, असं मी तुम्हाला करेल. एकटे जाऊ नका, नाहीतर अपघात भय होण्याची संभावना तुम्हाला नाकारता येणार नाही. सिंहराशी 12वा गुरु आहे, तृतीय स्थानी रवी शुक्र आहे, चतुर्थ स्थानी मंगळ बुध आहे, शनी अष्टमात आहे. आरोग्यात काही अडचणी निर्माण झाल्या तरी त्या लवकर दुरुस्त होतील. आपण दीर्घायुष्य व्हा. काही मोठे गंभीर आजार असेल त्यातून आपला सुटका होतील. परंतु गंभीर आजार असतील, काही असेल, ऑपरेशनचा विचार डॉक्टरांनी सांगितलं असेल तर एकदम आपण निर्णय घेऊ नका. 2-3 डॉक्टरांना दाखवा आणि मगच निर्णय घ्या. कारण वर्तमान स्थितीत आपण मोबाईलवर पाहतो किंवा वर्तमानपत्रात पाहतो तर मेडिकलच्या बाबतीत फसवणूक होण्याचे योग मोठ्या प्रमाणावर आहे. माझी पत्नी ती गेली ती ह्याच कारणामुळे गेली. म्हणून 2-3 ठिकाणी निदान करूनच आपण निर्णय घ्यावा. गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याकडे सांभाळावे. विद्यार्थी वर्गासाठी उत्तम योग आहे सिंहराशींना, परंतु काही अडचणी विस्मरण होण्याचे योग पण आहे. मेडिकलच्या बाबतीत आपल्याला काहीतरी खरेदी करावी लागणार आहे. आईच्या बाबतीत मात्र सावधानता तुम्हाला बाळगावी लागणार आहे. आणि दीर्घायुषी म्हणजे आरोग्यात सुधारणा होण्याचे योग पण ठेवलेले आहे. कन्या राशी 11वा गुरु आहे, दुसरा रवी शुक्र आहे, तिसरा मंगळ बुध आहे आणि 7वा शनी आहे. कौटुंबिक काही वाद असतील पती पत्नीमध्ये तर आपण समजोता आपण या बाबतीत करू शकतात, त्यात यश मिळेल. नाही तर आपण केलं किंवा वादातीत संसार तुमचा सुरू असला तर कोर्ट कचेरी पावता प्रसंग जाण्याची संभावना देखील आहे, नाकारता येत नाही. कर्तव्य करत असताना लहान मोठी जखम होण्याचे योग आहे, सांभाळून काम आपण करावं. आर्थिक बाबतीत मात्र या ठिकाणी आपल्याला थोडी अडचण भासेल, तरी पण आपण वाहन खरेदीचे योग तुम्हाला आहे. काही कारण नसताना खरेदी करण्याचे योग, पैसा खर्च करण्याचे योग पण आहे, औषधावर खर्च करण्याचे योग पण आहे. एकंदरीत आपल्याला डिसेंबर पावतर भाग्ययोग पण आहे. आपण यश मिळवाल, मनातील इच्छा पूर्ण होतील, घरदार सुख, अविवाहितांना विवाहाचे स्थळ येतील, शुभमंगल सावधानपण होईल. एकूणही आपण जर पाहायला गेले कन्या राशी सुखाची राशी राहणार आहे डिसेंबर पावतात. तुला राशी दैवाचा अनुभव आपल्याला येईल. नशीब काय असते त्याचा अनुभव तुम्हाला होईल. जे परत काम तुमच्यापर्यंत आतापर्यंत होत नव्हते ते कामं सहज झालेले तुम्हाला दिसतील. असं असताना आजारपणाचा धोका आहे, वाहनामध्ये बिघड होण्याचा धोका असल्याकारणाने वाहन सर्व्हिसिंग करूनच प्रवास आरंभ करा. आर्थिक फसवणूक होण्याचे योग आहे. पैसे बँकेतून काढताना किंवा ठेवी ठेवताना आपण एकदम न ठेवता 2-4 टप्प्याटप्प्याने 2-4 दिवसाआड ठेवा, नाहीतर या ठिकाणी अपघात म्हणजे पैशाचा अपघात होण्याचे योग आहे. असं असताना आपल्या कामावर, प्रत्येक कामावर शनीची नजर असणार आहे. व्यवसाय निमित्त काही कोर्ट कचेरी असेल तर त्याच्यात यश येईल. कौटुंबिक किंवा घरगुती बाबतीत जर तुम्हाला कोर्ट कचेरी असेल तर त्याच्यामध्ये मात्र यशाची संभावना नाही आहे. वृश्चिक राशी भाग्यात गुरु रवी शुक्र वयस्थानी, स्वतःच्या घरामध्ये मंगळ बुध आणि 5वा शनी. आपल्याला जे काही मुलं आहेत त्यांना मात्र दीर्घ अनारोग्याचे प्रसंग येणार आहे, कोर्ट कचेरीचे प्रसंग येणार आहे, गूढ आजार होण्याची संभावना त्यांना राहणार आहे.
आपल्याला डिसेंबर पावतर आपण यश मिळवाल, जे काही हातात घ्याल माती घेतली तरी सोनं होणार आहे, लक्षात घ्या. आपली कीर्ती दूरवर पसरणार आहे. आपण लेखक आहात, कवी आहात, तर ज्योतिषी आहात, पुजारी आहात, व्यवसाय करणारे आहात, गुरुजन आहात, सर्व्हिस करणारे आहात, कोणी असो आपण, त्यात आपल्याला भरपूर यश मिळणार आहे आणि आपण यशस्वी जीवन डिसेंबर पावतर आपण राहणार आहे. आपली काही वडीलधारी मंडळी असतील, घरातील काही कौटुंबिक असतील, त्याच्यामध्ये वाद होण्याची संभावना आहे. त्यांना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला काही आजारपण येण्याचा धोका पण आहे. स्वतःचे आजारपण आहे, अपघात भय आहे, डोक्यावर आपटण्याचे धोका पडण्याचा धोका पण आपल्याला आहे. सावधानतेने वाहन चालवा. मुलांच्या बाबतीत मात्र काळजी घेण्याचे योग या कुंडलीत आहे. धनुराशी 8वा गुरु ढय्या 7.5 आहे. सिंहराशीला पण ढय्या 7.5, धनुराशीला पण ढय्या 7.5 आहे. 11वा रवी, शुक्र, 12वा मंगळ, बुध आणि 4था शनी. मातृ आरोग्य दीर्घायोगी तर राहणार आहे, परंतु दीर्घ आयुष्य जे काही आहे ते रोगग्रस्त होण्याची, अनारोग्य स्थिती उत्पन्न होण्याचे योग आहे. आपण बाहेरगावी जात असाल, बाहेरगावी दूरवर जाण्याचा योग जर असला आणि आपण हट्टीपणा करत असाल तर अपघात भय हा ठरलेला आहे. ऑपरेशन ठरलेलं आहे, लहान मोठी जखम होण्याचे ठरलेले आहे, डोक्यावर आपटण्याचे योग ठरलेले आहे, असं म्हणायला हरकत नाही. असं असताना या ठिकाणी भाग्याच्या ठिकाणी आपल्याला धनसंपन्नतेचे योग आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचे योग पण या कुंडलीमध्ये आपल्याला आहे. दूरवर प्रवासाचे योग पण आहे. असं असताना मात्र आपले नातेवाईक मंडळी आपल्यावर नाराज राहणार आहे. ती कर्मकहाणी कशी लिहिली जाईल हे एक प्रश्नचिन्ह माझ्या डोळ्यासमोर उभे राहत आहे. कारण 8वा गुरु हा तुम्हाला झपाटल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे आपल्याला रवी हा अनारोग्याची स्थिती देणार आहे, मंगळ बुध हा कुंडलीमध्ये आर्थिक नुकसान करणार आहे आणि मातृच्या ठिकाणी मात्र दीर्घायुष्य देत असताना तो अनारोग्याचे प्रसंग देत आहे. तुम्हाला पण अनारोग्याचे प्रसंग आहे. तुमचे नातेवाईक कोणी काय असतील तर ते विरोधात्मक जाण्याचे योग आहे. तर ह्या वेळेला तुम्ही भावनाला कुठलाही थारा देऊ नका. हिशोबाने व्यवहाराने वागण्याचे प्रयत्न तुम्ही अधिक करा. झालं गेलं ते गंगेत मिळालं असं समजून पुढे चालण्याचा प्रयत्न करा आणि कामाचा वेग वाढवा. मकर राशी विद्यार्थी वर्गाचा अत्यंत उत्तम राशी, यश मिळणारी राशी आहे. आपल्याला प्रेम प्रकरण असेल, विवाहित आपण असाल किंवा विवाह आपला जमला असेल तरी आपल्याला शुभमंगल सावधान होईल. प्रेम प्रकरणं पुढे जातील. प्रेम प्रकरणाला आईवडिलांची संमतीसुद्धा मिळणार आहे. अशी ही मकर राशी असत असताना या ठिकाणी शेती आपली असेल तर यश मिळेल. आपल्याला स्टेशनरीचे विद्यार्थी आपण असाल तर त्यात पण यश मिळेल. तिसरा शनी मात्र आपल्याला काहीतरी चुकीचे मार्ग, चुकीची कर्तव्य आपल्या हातून होणार आहे. त्यात आपण कायद्यात प्रसंग अडकण्याची भीती आहे, लक्षात घ्या. मकर राशी एकंदर पाहायला गेली तर आपण हे सांसारिक सुखाची राशी होणार आहे. पत्नीचा आजारपण या ठिकाणी होण्याची संभावना देखील आहे. मकर राशी हा सर्वसाधारण हा डिसेंबर पावतरचा महिना असणार आहे. आर्थिक व्यवहार, संपन्नतेचे व्यवहार पण आहे. आपण विद्यार्थी आहात तर यश मिळवणार पण आहात. कुंभराशी या ठिकाणी आपल्याला आपलेच नातेवाईक चुकीचा मार्ग दाखवणार आहे. जिथे आपण बोलायला नको, ज्यांची सावली नको, तिथे आपण त्या सावलीत जाणार आहात. त्यांच्यात गळ्यात हात टाकून तुम्ही वागणार आहात. अशी कुयोगाची बुद्धी तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. याबाबत आपण किती सावधानता बाळगता हे एक प्रश्नचिन्ह माझ्या डोळ्यासमोर उभे राहत आहे. अनारोग्याचे प्रसंग, ऑपरेशन झालेलं असेल, आजारी अवस्थेत असेल, तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती असाल तर आपली तब्येत दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून द्या. दुसऱ्या डॉक्टर असताना त्या गावातसुद्धा दाखवू नका, दुसऱ्या गावात दाखवण्याचा प्रयत्न करा. कारण की याकडे मेडिकलमध्ये फसवण्याचे योग आहेत. 10वा मंगळबुध हा आरोग्याचं नशीबहानी करण्याचा योग या कुंडलीमध्ये दाखवले जात आहे. असं असताना या धनाचा योग आपला चालू राहील, धनसंपन्नता योग राहील. तुम्ही जे काही कार्य करत असाल त्याला यश मिळण्याचे योग आहे. विद्यार्थी असाल तर यश असाल, व्यापारी असाल तर यश असाल, शेतकरी असाल तर यश संपादन आपण करणार आहात. परंतु नातेवाईक मात्र तुम्हाला झपाटल्याशिवाय राहणार नाही. अनेक चुकीच्या ठिकाणी आपण जात आहात. या ठिकाणी आपण म्हणतो केसाने गळा कापला, हे वाक्य इथे बरोबर बसते.
असो, जे काही तुमची कर्मकहाणी असेल तसे आहे. असे असताना आता मीन राशी आपण पाहिले, शेवटची राशी. 5वा गुरु भाग्योदयाचा गुरु आहे. आपल्याला यश मिळेल. जे काही कार्य तुमचं अपूर्ण असेल ते पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. सर्व इच्छा पूर्ण होत असताना विद्यार्थी वर्गात अत्यंत उत्तम योग आहे. असं असताना मात्र वाहन चालवा, आपण स्वतः जाऊ नका. दूरवर प्रवास केला तर अपघात भय आहे, आरोग्याचं भय आहे, वाहन बिघाड होण्याचे योग आहे. मंगळ बुधाचा योग. शेतकरी आपण असाल, डॉक्टर वकील आपण असाल तर यश मिळण्याचे योग आहे. पहिला शनी हा काही प्रसंगी कोर्ट कचेरीचे प्रसंग निर्माण करण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी वर्गात थोडासा त्रास देण्याचे योग पण या कुंडलीमध्ये आहे. भाग्यहानी होण्याचे योग असताना भाग्यापासून लाभ होण्याचे योग पण आहे. असे ही दुतर्फी चालणारी पत्रिका आपल्याला पाहायला मिळत असताना आरोग्याच्या बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागेल, एवढं मात्र मी सांगतो तुम्हाला. आपल्याला यश मिळेल. डिसेंबर पावतर आपल्याला काही बघायचं कारण नाही. भरपूर पैसे आपल्या हाती खेळत राहतील. पगारवाढ होईल. रोजगार मोठ्या प्रमाणात चालेल. कुठलेही व्यवसाय आपण करत असला, दुसरा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आपण कराल. प्रेमविवाह आपला असेल तर तो पुढे सरकेल. शुभमंगल सावधान होईल. असं असताना मुलांकडून आनंददायक बातम्या येतील. पण मात्र या कुंडलीमध्ये सांसारिक मात्र गडबड होण्याचे योग आहे. आपण या पद्धत कितपत शहाणपण धरतात तो पण ह्या ठिकाणी असं आहे. असो, यंत्रसिद्धी ही देण्याचे काम सुरू झालेलं आहे. 7x11चं पाकिट पाठवा. त्याच्यावर आपला पत्ता लिहा. त्याच्यावर 25 टिकाची पोस्टाची तिकिटे साधी लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला. विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, मुक्काम पोस्ट रावे, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र, ब्रह्मा ज्योतिष कार्यालय, 9850051555 असा पत्ता लिहून ते पेज पोर्टाने माझ्याकडे पाठवा. माझा जो विभाग आहे तो यंत्रसिद्धी आपल्याला पाठवून द्या. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला बोरकर यांना अभिवादन करूया. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. सर्वांना दीपावलीचा आशीर्वाद. सर्वांची दिवाळी सुखाची जावो. सर्व आयुष्य सुख संपन्नते जावो. सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हावे. लाभ मिळावा. भाग्य मिळावे. लोभ मिळावा व अधिकाधिक उत्कृष्ट तुमचं उत्कर्ष व्हावा. मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या असा माझा तर आशीर्वाद आहेच. पण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांच्याच कार्य मी चालवित असल्याकारणाने त्यांचा पण आशीर्वाद स्वर्गातून आपल्याला मिळणार आहे आणि मिळत राहणार आहे. असो, आजचा कार्यक्रम संपण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.